नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ कसे काढायचे ते पाहणार आहोत। आता वर्गमूळ काढण्यापूर्वी काही गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। बघा, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कधीच नसतात। बघा, इथे पूर्ण वर्ग संख्या आहे 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कुठेही नाहीत। तर पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 हे अंक असतात। बघा, इथे 1 आहे एकक स्थानी, 0 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 9 आहे। म्हणजेच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 हे अंक असतात। आता वर्गमूळ काढण्यासाठी मित्रांनो ह्या जोड्या माहीत असणे तुम्हाला गरजेचे आहे। कोणाचा वर्ग केल्यानंतर शेवटी 4 येते, तर इथे बघा 2 चा वर्ग केल्यानंतर 4 येते। तसेच 8 चा वर्ग केल्यानंतर सुद्धा 4 येते। 9 कोणाचा वर्ग केल्यानंतर शेवटी 9 येते, तर 3 चा वर्ग केल्यानंतर 9 येते। 7 चा वर्ग केल्यानंतर 9 येते। नंतर कोणाचा वर्ग केल्यानंतर शेवटी 6 येते, तर 4 चा वर्ग केल्यानंतर आणि 6 चा वर्ग केल्यानंतर शेवटी 6 येते। नंतर कोणाचा वर्ग केल्यानंतर शेवटी 1 येते, तर 1 चा वर्ग केल्यानंतर 1 येते। तसेच 9 चा वर्ग केल्यानंतर शेवटी एकक स्थानी 1 येते। 5 चा वर्ग केल्यानंतर शेवटी 5 येते। तर या जोड्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे वर्गमूळ मिळवण्यासाठी। आता उदाहरणावरून आपण वर्गमूळ कसं काढायचं ते पाहणार आहोत। उदाहरण पहिले बघा, वर्गमूळ चिन्हात 2209 बरोबर किती? आता या संख्येचं वर्गमूळ मिळवण्यासाठी 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असणे गरजेचे आहे मित्रांनो। ते पाठच करून ठेवायचे। या संख्येचं वर्गमूळ मिळवण्यासाठी मी या संख्येला लिहून घेते। प्रथम मी लाईन काढते, 22 ला या बाजूला लिहिते, 09 ला दुसऱ्या बाजूला लिहिते। त्यानंतर मित्रांनो या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे। एकक स्थानी 9 आहे। कोणाचा वर्ग केल्यानंतर शेवटी 9 येते, तर बघा 3 चा वर्ग केल्यानंतर 9 येते। तसेच 7 चा वर्ग केल्यानंतर सुद्धा किती येते? 9 येते एकक स्थानी। मग या दोघांपैकी इथे एक संख्या येईल, ती आपण नंतर बघू कोण येणार। त्यानंतर मित्रांनो 22 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती? बघा, इथे 22 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 16 आहे। किती आहे? 16। मग 16 चे जर वर्गमूळ घेतले तर 4 येते, म्हणून इथे आपण 4 ला लिहिले। त्यानंतर मित्रांनो 4 च्या पुढील संख्या 5, या दोघांचा गुणाकार केला, 4 पंचे 20। 20 ही जी संख्या आहे हिच्यापेक्षा हे 22
मोठे आहे की लहान? तर मोठे आहे, म्हणून आपण 3 आणि 7 या दोघांमधली मोठी संख्या घ्यायची इथे. तर 3 आणि 7 मध्ये कोण मोठा आहे? 7. म्हणून इथे 7 ला लिहिले. बघा 20 पेक्षा वरील संख्या जर मोठी असेल तर मोठा नंबर घ्यायचा, मोठा अंक घ्यायचा. जर इथील संख्येपेक्षा इथली संख्या लहान असेल तर लहान अंक घ्यायचा. जर 20 पेक्षा इथे येणारी संख्या लहान असती तर आपण लहान अंक घेतला असता, पण 20 पेक्षा 22 मोठे आहे म्हणून आपण मोठा अंक घेतला. या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 47. ऑप्शन क्रमांक 4. उदाहरण दुसरे बघा. वर्गमूळ चिन्हात 46 24 बरोबर किती? या संख्येचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे. आता वर्गमूळ काढण्यासाठी मित्रांनो 1 ते 10 पर्यंतचे वर्गपाठ असणे गरजेचे आहे. या संख्येचा वर्गमूळ काढण्यासाठी प्रथम मी या संख्येला अशा प्रकारे लिहून घेते. 46 ला लाईनच्या या बाजूला आणि 24 ला दुसऱ्या बाजूला. त्यानंतर मित्रांनो या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 4. मग कोणाचा वर्ग केल्यानंतर शेवटी 4 येते? तर बघा 2चा वर्ग केल्यानंतर 4 येते. तसेच 8चा वर्ग केल्यानंतर सुद्धा एकक स्थानी 4 येते. या दोघांमधली एक संख्या 2 किंवा 8 या दोघांमधली एक संख्या इथे येईल, ती आपण नंतर बघू कोण येईल. त्यानंतर मित्रांनो 46च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती? कोणती आहे 46च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या? इथे बघा 49 46 पेक्षा मोठा आहे, तर 46च्या अगोदरची पाहिजे म्हणून 36 आहे 46च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या. 36 ला न लिहिता 36चे वर्गमूळ लिहा. 36चे वर्गमूळ किती आहे? 6. ते आपण इथे लिहिले. त्यानंतर 6 नंतर येणारी क्रमवार संख्या कोणती? 7. या दोघांचा आपण काय केला? गुणाकार. 6 7 42. आता बघा 42 पेक्षा 46 कसा आहे? 42 पेक्षा 46 मोठी संख्या आहे म्हणून आपण इथे या दोघांमधली मोठी संख्या घेणार आहोत. 8 ही मोठी संख्या आहे म्हणून इथं आपण 8 ला लिहिले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 68. ऑप्शन क्रमांक 2. उदाहरण तिसरे बघा. वर्गमूळ चिन्हात 86 49 बरोबर किती? या संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी तुमचे 1 ते 10 पर्यंतचे वर्गपाठ असणे गरजेचे आहे मित्रांनो. या संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी मी या संख्येला अशा प्रकारे लिहून घेते. 86 ला या बाजूला लाईनच्या तर दुसऱ्या बाजूला 49. त्यानंतर मित्रांनो या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे. मग कोणाचा वर्ग केल्यानंतर शेवटी 9 येते. इथे बघायचं 3चा वर्ग केल्यानंतर शेवटी 9 येते. तसेच 7चा वर्ग केल्यानंतर 3चा वर्ग केल्यानंतर शेवटी 9 येते. तसेच 7चा वर्ग केल्यानंतर सुद्धा शेवटी एकक स्थानी 9 येते. या दोघांमधला कोणता तरी एक अंक इथे येईल
तो आपण नंतर लिहूया. त्यानंतर 86 पेक्षा लहान किंवा 86च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती? कोणती आहे 86च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या? तर इथे बघायचं 86च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 81 आहे. मग 81चं जर वर्गमूळ घेतलं तर किती येतं? 9. ते 9 आपण इथे लिहिले. 9च्या पुढची क्रमवार संख्या कोणती? 10. या दोघांचा गुणाकार केला. 9 10 90. जर 90 पेक्षा वरची संख्या मोठी असेल तर मोठा अंक इथे लिहायचा 3 आणि 7 मधला. जर 90 पेक्षा वरची संख्या लहान असेल तर लहान अंक इथे लिहायचा 3 आणि 7 मधला. इथे बघा 90 पेक्षा 86 कसा आहे? लहान आहे. म्हणून 3 आणि 7 मधला कोणता लहान अंक आहे? तर 3 आहे. म्हणून आपण इथं 3 ला घेतले. म्हणून या संख्येचं वर्गमूळ आलेलं आहे 93. ऑप्शन क्रमांक 3. उदाहरण 4 बघा. वर्गमूळ चिन्हात 50 41 बरोबर किती? या संख्येचा वर्गमूळ काढण्यासाठी तुमचे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असणे गरजेचे आहे. ते पाठच करून ठेवायचे आहेत. आता या संख्येचा वर्गमूळ काढण्यासाठी प्रथम मी लाईन काढते. 50ला या बाजूला लिहिते आणि 41ला लाईनच्या दुसऱ्या बाजूला लिहिते. त्यानंतर या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? तर 1 आहे. मग कोणाचा वर्ग केल्यानंतर शेवटी 1 येते. बघा 1चा वर्ग केल्यानंतर 1 येते. तसेच 9चा वर्ग केल्यानंतर सुद्धा शेवटी किती येते? तर 1 येते बघा. मग या दोघांपैकी एक संख्या इथे येईल, ती आपण नंतर बघू. त्यानंतर 50च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती? बघा 50च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 49 आहे. मग 49 कुणाचा वर्ग आहे मित्रांनो? 7चा वर्ग. मग 49चे वर्गमूळ किती? 7. नाही तर आपण 7ला लिहिले. आता 7च्या पुढची कुठली संख्या क्रमवार? 8. या दोघांचा काय केला? गुणाकार. 7 ते 8 56. हे 56 आहे. ते 50 पेक्षा कसं आहे? मोठा आहे. मग 56 पेक्षा जी वरची संख्या आहे ती लहान आहे. म्हणून आपण इथला लहान अंक घ्यायचा. जर 56 पेक्षा ही वरची संख्या जर मोठी असती तर आपण या दोघांमधला मोठी संख्या घेतली असते. इथे 56 पेक्षा 50 हे लहान आहे. म्हणून आपण लहान अंक घ्यायचा. 1 आणि 9 मध्ये लहान अंक कोण आहे? 1 आहे. मी ते 1ला लिहिलं. या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 71. ऑप्शन क्रमांक 1. उदाहरण 5 बघा. वर्गमूळ चिन्हात 70 56 बरोबर किती? या संख्येचं वर्गमूळ तुम्ही काढा. कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.